गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांची पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं. आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का, हाही आमचा आता प्रश्न आहे. राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची, सरकारला सणावाराच्या दिवशी आमच्या हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब, तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो, याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता, याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही, कधीच मेलं तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं.